शिवांश आणि आम्ही चाललेलो आहे शेतात. शेतातला भाजीपाला काढायला. भाजीपाला तर काही राहिलेला नाहीये, पण जेवढा आहे, जेवढा भेटेल तेवढा काढायचा. शिवांश थांबतोय का मला? कुठे चाललाय तू शिवांश? अरे शिवांश कुठे चाललाय तू? आजीच्या माग माग कुठे चाललाय? मिरच्याचं झाड आहे की ग? मिरच्या नाहीत का त्याला? नाहीत का? शिवांशला पाहिजे पेरू, मला नाही लागत. त्याला लय आवडतो पेरू. सापडला का एक? टाक पिशवीत मग. शिवांशला फक्त चटणी मीठ, चटणी लाव मीठ लाव. पेरू दे चिरून, चटणी लाव मीठ लाव. पेरूची कटिंग केली सगळे. कोबी इकडं का लावला नाही ह्या 2-3 साऱ्यात ग? लसूण होता होय. कोबीचं झाड बघ किती छान आहे बाबा. शिवांश कोबी बघ, कोबीची भाजी खातो ना तू? शिवांशला कोबीची भाजी आवडत नाही आक. हा यायचंय मला पण, थांब. शिवांशला कोबी दाखवते की. बघ कोबी केवढा आला. आ काय? पालकाची भाजी घे. हा महागार येताना घेऊ, म्हणजे पिशवीत वरती टाकायला. एका भाजी पुरती आहे पालकाची भाजी. 2 माणसाला माझी भाजी किती लागते हे बघ. पेरूची कटिंग केलेली आहे. आता कटिंग केल्यावर पेरूची किती दिवसात पेरू येतोय ग? 5-6 महिन्यात. लावल्यापासून किती दिवस लागते पेरूला यायला? तोडून टाकायला लागतात का छोटं छोटं? कांदा आहे तो, कांद्याचं बी ती वर आलेला. ते काय म्हणतोय? कांदा खातो ना तू? जेवण करताना तोंडी लावतो ना कांदा? शिवाय लावतो ना? बघ मिरची, ओके. मिरच्याला किती मिरच्या आल्या टाक. जाताना घेऊ. चल आधी आजीकडून येऊ तिकडच्या. तिथं लक्ष ठेव शिवांश, इथं झाड आहे. या एकच झाड आहे तेवढं. चल ओके. तिथं पण आहे हो मिरचीचं झाड. ही पेरूचंच झाड आहे, पण ह्याची कटिंग केलेली हो. ही पेरूचंच झाड आहे, पण त्याची कटिंग केली त्यामुळे छोटं दिसतंय. ती त्याला अजून खूप सारे पेरू यायसाठी त्याची कटिंग केलेली आहे. बघ आजी किती लांब गेली बघ. आंब्याची झाड, शेवग्याचे शेंगाचं झाड कुठं गेलं ग? पुढं आहे होय. काढा येईन का आता आपल्याला? आंब्याला तर बरेच आंबे आले. तर मागच्या वेळेस तू आंबे दिले होते मला, ती कुठल्या कैरी दिली होती, ती कुठल्या झाडाची होती ग? अगं एवढे आंबट होते ना, तुला सांगते मी. त्याचा एक घास पण खाल्ला नाही, तशीच फ्रीज मध्ये पडून. आणि त्यांनी काय माहिती, मी सगळ्या कट केल्या त्याच्या. आणि म्हणलं जेव्हा खायचं तेव्हा त्याचं हे करता येईल, मीठ आणि हळद लावून खाता येईल. खाल्लंच नाही, मग देऊन टाकले. इथं एक आंब्याचं झाड आहे. हो इथं एक आंब्याचं. आख वेगवेगळे झाड आहेत काही? एकच आंबा नाही ना? ही आकार वेगवेगळे आले सगळ्या आंब्याची. पेरू पडलाय का? हा आजीला विचार, चांगला आहे का तो? आंब्याला बघ किती आंबा आले. गार सावली बघ आंब्याची. गावाकडे आल्यावर जरा वेगळीच फील होते. बापरे, ही लोणच्याचा आंबा आहे का? लोणच्याचा आंबा आहे का ही? बघ कसला आंबा आलेत त्याला. अरे ते खराब झालेले वांगे बियासाठी ठेवले, त्यात ती फोडायचं वांग आणि त्यातलं बी लावायचं. ही वांग आहे ना, फोडायचं, त्याची बी लावायचे. बी लावायचं, दुसरे वांग्याचं झाड येतं. मग त्याला हात लावू नको, त्याला काटा असतं. तर
एकच झाड आहे का गवारीच्या शेंगाचं? गवारीची शेंग निबार झाली, खाली राहिले बघ, खाली राहिले की एका निबारायच्या. कुणाकड? आजीकड. कुणाकड जायचंय? मग किती छान कैरी आली हो, खाली खालीच आल्या कैऱ्या हो, किती छान कैऱ्या आल्या बघ. हां मँगो कच्चा आहे, तो कच्चा आहे, त्याला मीठ आणि चटणी लावून खावं लागेल मग तुला. आधीच खोकतोय तो काळजी आजी. बघ ही पेरूची झाड बघ किती मोठे हो. तुला पेरूची झाड बघायची होतं ना, ते मगाची झाडाची कटिंग केली ना की पेरू बघ आहे का, पण तिला छोटे छोटे ते तोडायचं नाही. ह्याला लय शेंगा आल्यात पण निबर झालेत का? दोन तीन निघल्या तरी एका भाजीच्या, कारण ती फ्रीज मध्ये ठेवला ना सुकूनच जातात आहो. त्याला लगेच ताज्या ताज्या शेंगाची भाजी करावी लागते. दोन तीन असल्याने वर तरी द्या त्याची सुकी भाजी करायला. शिवांश तू काय करतोय? मामी आहेत तो तिकडं, मामीला आवाज दे. चिवची मम्मी कुठं जातो? तिकडं अडचणीत शिरू नको, अडचणीत शिरू नको तिकडं. कुठं? मला नको तिकडं. तिकडं कुठं शिवांश? शेवग्याची शेंग पडली आता, 2-4 पडले असतील ना आता, बस होतील तेवढेच. मग जातात आतमध्ये झुडपात जातात हो, त्यातल्या निघायचे नाहीत मग परत. ही एक शेंग, ही अर्धीच निघली, अर्धी. तिकडं काय तिकडं? हा कुठे? हा देवांचं घर इकडं कशाला येत आहे? आजी बोलू ये पटकन इकडं.